जय खानोलकरला बायांचा तिरस्कार वाटतो, पण जय खानोलकर पोहोचला आपल्या गर्लफ्रेंडसोबत पार्टीत, अशी न्यूज टी व्हीवर झळकते. आणि ही न्यूज बघून सगळे शॉक होतात, कारण त्याच्या गर्लफ्रेंडच्या जागी दुसरं तिसरं कोणी नसून शरू उभी असते आणि त्याचा डान्ससुद्धा टी व्हीवर दाखवला जातो. हे सगळं शरूला बघायला आला मुलगा आणि त्याची आई शॉक होता आणि नको ते शरूला बोलतात आणि ते शरूच्या चरित्र्यावर सुद्धा बोलतात. हे बघून जयला खूप संताप येतो आणि तो शरूच्या बाजूने म्हणजे शरूची बाजू घेऊन आलेल्या मुलाच्या आईला म्हणजेच अभिजितच्या आईला खूप काही सुनावतो आणि त्यांना तिथून निघून जायला लावतो. नक्की काय झालंय आणि ही न्यूज टी व्हीवर कशी आली, की कोणाची होती घाणेरडी चाल, म्हणजे समायराची ही घाणेरडी चाल सगळ्यांसमोर येईल का? चला तर पूर्ण अपडेट जाणून घेऊया. जसं की आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितलं, जय हा आधी शरूच्या घरी आलेला असतो, पण हे शरूला माहीत नसते. पमा शरूला चहा घेऊन यायला सांगते. शरू जेव्हा चहा घेऊन येते तेव्हा तिला जय समोर दिसतो. शरू थोडा वेळ विचार करते की जय इथे काय करतो. त्यावर जय तिला म्हणतो की मी इथे फोन द्यायला आलो होतो. जय म्हणतो सगळ्यांना मी निघतो, पण पमा आणि सुभाष जयला थांबवून घेतात आणि म्हणतात चहा घेऊन जा. शरू सगळ्यांना चहा द्यायला देते. शरू अभिजितला चहा देते आणि त्यानंतर जयला चहा द्यायला जाते, पण जयच्या हातावर शरूच्या हातून चुकून चहा सांडतो आणि जयचा हात भाजला जातो. पमा लगेच म्हणते हात भाजला असेल तुमचा, अनु जा बाहेर घेऊन जा जयला आणि त्यांच्या हातावर पाणी टाक. जय बाहेर जातो आणि त्यांच्या मागोमाग अनुही बाहेर जाते, त्याच्या हातावर पाणी टाकते. इकडे शरू अभिजितच्या आईला वगैरे चहा देते आणि ते लोक गप्पा मारतात. गप्पा झाल्यानंतर गुरुजी शरूला म्हणतात की तू अभिजितला घेऊन बाहेर जा आणि अभिजितला बोलतात की तुला जर पर्सनल काही शरूला विचारायचं असेल, बोलायचं असेल तर तू बोलू शकतो. शरू पमा आणि सुभाषकडे बघते. पमा आणि सुभाष शरूला इशाऱ्याने होकार देतात. शरू अभिजितला घेऊन बाहेर जाते. तिथं बाहेर गेल्यानंतर शरू आणि अभिजितचं बोलणं चालू असतं. इकडे जयचं लक्षच नसतं. जय मात्र भाजलेल्या हाताकडे न बघता अभिजित आणि शरू काय बोलतात याकडेच त्याचं लक्ष असतं. त्यांचं बोलून होतं त्यावेळेस आतमधून आवाज येतो की किती वेळ बोलणार आणि पुढे बोलायचंच आहे आता. या आतमध्ये अभिजित आणि शरू आतमध्ये जायला निघतात. इकडे अनु शरूला बाजूला ओढते आणि विचारते तिला अभिजित कसा वाटला म्हणून. त्यावर शरू म्हणते छान आहे, मस्त आहे मुलगा, मला आवडला. अनु आतमध्ये निघून जाते आणि जय आणि शरू तिथेच थांबून असतात. जय शरूला म्हणतो की यात आवडण्यासारखं काय आहे. त्यावर शरू म्हणते की छान आहे, एज्युकेटेड आहे, मला रिस्पेक्टफुली बोलला आणि मेन म्हणजे त्याचा चेहरा हसरा आहे, त्यामुळे मला मुलगा आवडला आहे. त्यावर जय शरूला म्हणतो तुला मोतीबिंदू झाला आहे का, याच्यात दिसण्यासारखं काय चांगलं होतं. तर त्यावर शरू म्हणते तुला लग्न करायचं आहे का त्याच्यासोबत. मला करायचं आहे ना, मला मुलगा पसंत आहे, मग झालं. त्यामुळे तू काय एवढं बोलतोयस, मी माझं बघून घेईल, मला आवडला आहे मुलगा. जय रागारागात आतमध्ये निघून जातो. शरूही त्याच्या मागे मागे जाते. विचार करते की जय असा का वागतोय आणि आतमध्ये जाते. इकडे तेजू ऑन दी वेच असते, कारण समायरा तिला कॉल करून परबांच्या घरी बोलवत असते. जय शरू आतमध्ये पोचतात त्यांच्या मागोमाग. तेजूही तिथं परबांच्या घरी पोचते आणि दारीत उभी राहते आणि जयला म्हणते तू इथे काय करतोस. त्यावर जय म्हणतो मी फोन द्यायला आलो होतं शरूला, ती विसरली होती आणि माझं काम होतं इकडे, तर मी इकडे आलो आहे. त्यावर पमा शरू म्हणते तेजस्विनीताई तुम्ही. त्यावर तेजू म्हणते अगं मी तुला किती कॉल केले पण पावसाळ्यामुळे लागतच नाही, फोन कुठे आहे तुझा, बघ मी चप्पल काढून आतमध्ये आले. पमा म्हणते हो तसं नाही, बघा बसा. सुभाष म्हणतो तेजूला बसायला जागा देतात. तेजस्विनी तिथे बसते. समायरा या सगळ्यांकडे बघत असते. इकडे मात्र अनु थोडं काहीतरी लक्षात येते. अनु म्हणते इथं जो कोणी येतोय तिथं काय करताय तुम्ही, इथं काय करता हाच प्रश्न विचारताय, मला नक्कीच काहीतरी गडबड दिसत आहे. ती म्हणते लहानी मुलगी म्हणते तू चूप बस, आता काही नाही आहे, असं काही नाही आहे. आणि जय म्हणतो आता मला निघायला हवं. तो निघणार तेवढ्याच टी व्हीवर समायरा म्हणते तुम्ही बघितलं का टी व्हीवर काय न्यूज आले. आणि समायरा टी व्ही ऑन करते आणि सगळे जण टी व्ही बघतात. टी व्हीवर जय आणि शरूचा डान्स दाखवला जातो. त्यामध्ये असं दाखवलं जातं की शरू जयची गर्लफ्रेंड आहे आणि जय खानोलकर हा पार्टीमध्ये आपल्या गर्लफ्रेंडसोबत आलेला आहे. हे बघून घरातले पमा, गुरुजी, अभिजित आणि त्याची आई तेजस्विनी हे सगळे शॉक होतात आणि त्यावर एक्सप्लेनेशन देणार. तेवढ्यात अभिजितच्या आई शरूला नको ते बोलते. अभिजितच्या आई
चरित्र्यावर सुद्धा बोलते. हे ऐकून जयला खूप संताप येतो आणि तो अभिजीतच्या आईला तिथून निघून जायला सांगतो आणि सुभाष आणि पमाला सांगतो असं काही नाही आहे, ही एक मिसअंडरस्टँडिंग आहे आणि ही न्यूज टीव्हीवर कोणी दिली याचा मी नक्की शोध लावणार. आता समायरा खूप घाबरलेली असते. तिला समजतच नाही की आता आपलं नाव समोर आलं तर आपण काय करायचं. इकडे तेजू पमा आणि सुभाषला म्हणते तुम्ही काळजी करू नका, आम्ही काय आहे काय नाही याचा नक्की शोध लावू. आणि अभिजीतच्या आई आणि अभिजीत हे लग्न मोडून निघून जातात. याचा आनंद मात्र जयला होतो. ते शरूचं लग्न मोडलं म्हणून जयला खूप मोठा आनंद होतो. आता पुढे काय होणार आहे हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे.